सर्वांना प्रथम नमस्कार। माझे नाव सुभाष विश्वनाथ धुमाळ, अकोले तालुका, जिल्हा अहमदनगर। अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर मला काय त्रास होता तो सर्वांना सांगणं मला योग्य वाटतं किंवा त्याची गरज आहे। मला सुरुवातीला युरिक ॲसिडचा त्रास 8-9 वर्षापासून होता। त्यानंतर तो हळूहळू गाऊटवरती गेला। गाऊट म्हणजे युरिक ॲसिडच्या नंतरची स्टेप। खूप अतिशय भयानक वेदना मी सहन केल्या। खूप डॉक्टर झाले, पुण्यासारख्या नलावडे डॉक्टर आहे अजित नलावडे, तिथं मी त्यांची वर्षभर ट्रीटमेंट झाली। 2.25 लाख रुपये मी एका वर्षात घातले। भयानक बेडकासारखे पाय सुजणं, गुडघे सुजणं, हात सुजणं, काही वेदना मी सहन केल्या की घरचे मुलं माझी रडत होती। एवढा भयानक त्रास होता। आणि प्रत्येक डॉक्टरकडे गेलो की त्यानंतर ते डॉक्टर आपल्याला पेन किलर देणार। पेन किलर खाऊन खाऊन माझ्या किडण्यांना प्रॉब्लेम आला। 2 वर्ष किडन्या 1.8च्या आत माझं क्रिएटिन येत नव्हतं। त्यामुळे BP हाय झाला, बेशुद्ध पडणं, असे अनेक प्रकार घडले। थोडक्यात काय तर 2-3 वर्षात आपण जागणार एवढीच भावना मनामध्ये होती। त्यामुळे घरातलं वातावरण मी थोडंसं एकदम दुःखद, 100% असं कुणालाच सुख वाटत नव्हतं घरामध्ये, काय घडेल काय नाही। आणि त्यानंतर कालांतराने छायाताई चौधरी उदापूर येथील काही कारणानिमित्त आम्ही त्यांच्या घरी आमचं जाणं झालं। आणि विषय निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा एवढे आजार आहेत तर माझ्यासाठी एक ऐका माझं, एक मी सांगते ते औषध घ्या। मी त्यांना म्हटलं ताई मी असे खूप औषधं घेतली आहेत मार्केटिंगचे, याचे त्याचे, मला नको आहे, मला विश्वास नाही राहिला त्या गोष्टीवर। पण ते म्हणे नाही माझ्यासाठी म्हणून तुम्ही घ्या। बरं म्हटलं ठीक आहे घेऊ। मग बनकर सर, छायाताई माझ्या घरी आली, त्यांनी मला ते अमृतचं औषध दिलं। मनात ही शंका, ही आता असे पिऊन खूप झालेले, त्यामुळं मला विश्वास तर मनापासून नव्हताच। मग मी ते 2 बाटल्या मी पिलो, 1 बॉटल माझ्या मिसेसला दिली, 1 बॉटल अशी मेवण्यांना दिली। आणि 2 बॉटल पिल्यानंतर एका बॉटलमध्ये मिसेसच्या ज्या चरबीच्या गाठी येत होत्या त्या पूर्णपणे बळ्या झाल्या। ती म्हणे अहो हे खूप छान आहे। 2 महिने झाल्यानंतर मी विचार केला, म्हटलं आता बॉटल तर संपून गेलेलं आहे, मग आपण काय करू, थोडंसं ब्लड चेक करून पाहू। कारण मला हलकं वाटायला लागलं होतं, थोड्याशा गोष्टी जे संधिवात होता, जे गुडघे वगैरे दुखायचे, ते मला जरा बरं वाटायला लागलं। म्हणून एक दिवस मी जाऊन ब्लड चेक केलं तर अक्षरशः माझा क्रिएटिन 1.3 वर आलं। जी साधारणतः बाउंड्री आपली आहे 1.4ची आणि माझं होतं 1.8, तर ती बाउंड्री ओलांडून 1.3 वर माझं आलं। त्यानंतर माझं युरिक ॲसिड जे 13 असायचं ते डायरेक्ट 4.32 वर आलं। आज तागायत मला त्या कुठल्याही प्रकारचं युरिक ॲसिड वाढलेले, क्रिएटिन वाढलेले, BP मला हाय असं काहीच मला जाणवलेलं नाही। 2-3 महिने मग मी ते औषध पिलो। त्यानंतर मला इतका काही गुण आला। आणि खरं तर हे सर्व श्रेय छायाताईंना जातं, बनकर सरांना जातं। आणि मला मार्गदर्शन करणारे म्हणजे प्रवृत्त हे पिण्यासाठी मला परावृत्त करणारे किंवा वारंवार मार्गदर्शन देणारे जगताप सर, साबळे मॅडम असतील, या सर्वांच्या सहकार्याने मी आज इतका क्लीन झालो की 2 दिवसापूर्वी मी परत एकदा ब्लड चेक केलं। मुलगा पुण्यावरून आला होता, मिसेस आली होती, तर त्यांना वाटायचं हे खोटं आहे, याच्यात काही अर्थ नाही, पप्पा खर्च होऊ नये म्हणून ते लपवतात आणि आपल्याला आनंदात ते असं दाखवतात। तो म्हणे नाही चला पहिलं आपण दवाखान्यात जाऊन चेक करू। परत 2 दिवसापूर्वी केलं तर माझ्या ब्लडमध्ये आहे जे पाठीमागं 3 महिन्यापूर्वी होते त्याच पद्धतीचे सगळे रिपोर्ट माझे आले। मुलाला एवढा आनंद झाला, मुलगा म्हणे पप्पा मी पण याच्यामध्ये मी लोकांना देण्याचं हे काम करेल। एक आनंदी कुटुंब झालं। आणि हे सगळं आनंद माझ्या घरात जो आज निर्माण झाला आहे तो खरोखर छायाताईंमुळे झालेला आहे। त्यामुळे माझं असं अपेक्षा आहे की ह्या गोष्टी कोण काय म्हणतं, मार्केटमध्ये कोणत्या वस्तूला कोण नाव ठेवतं, कोणाला गुण पडतो, कोणाला माहीत नाही, पण माझा पुनर्जन्म झाला हे मात्र मी 100% मान्य करतो। त्यामुळं असं मला वाटलं आज अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आलोय, मी तुम्हाला आश्रम पण दाखवतो।
मी दर सोमवारी अगस्ती ऋषींचं दर्शन घ्यायला येत असतो. माझं दैवत आहे. म्हणून मला असं वाटलं आज इथे व्हिडिओ आपण काढावा, म्हणून तो आज मी व्हिडिओ काढलेला आहे. पण हे कुठेतरी पैसा कमवण्यासाठी किंवा मार्केटिंग करण्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला नाही. ही माझी वस्तुस्थिती आहे आणि ती मान्य करतो. कारण मी कमीत कमी 25-30 माझे दवाखाने झाले होते. मला गुण नव्हता पडत आणि जगण्याचे चान्सेस माझे फार कमी होते. आज मला खूप आनंद वाटतो आहे. माझ्या घरात सगळे लोक खुश आहे आणि मिळालेला हा बोनस जीवन आहे मी हे रिलायन्स कंपनीच्या सेवेसाठी घालणार आणि हे बाकीचे सर्व जे मित्रपरिवार आहेत त्यांच्या सानिध्यात घालणार, एवढीच माझी अपेक्षा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द हे संपवतो आणि सर्वांना एक विनंती अशी करतो की प्रत्येकाने कुठली शंका कुशंका न घेता अमृत ज्यूस घ्यावं आणि 3 महिन्यानंतर त्या विषयावरती बोलावं. एवढंच बोलतो सर आणि थांबतो मी.